गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट पुन्हा एकदा ग्रीनमध्ये क्लोज आहे आणि त्याच्यामागे बेसिकली दोन रिझन्स आहेत. सगळ्यात पहिलं रिझन म्हणजेच परवा रात्री जेव्हा मार्केटमध्ये एक स्लगिशनेस आला होता तेव्हा न्यूज होती की जो प्रायव्हेट जॉब डेटा आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब येणार आहे, परंतु ती प्रायव्हेट न्यूज होती. ओके, म्हणजेच एका प्रायव्हेट एजन्सीने दिलेली न्यूज होती. परंतु काल ॲक्च्युअल गव्हर्नमेंटचा जो डेटा आला, नॉन फार्म पेरोल डेटा, तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगला आला. ऑलमोस्ट गेल्या एक महिन्यामध्ये US मध्ये 1,47,000 नवीन जॉब ॲडिशन्स झालेले आहेत. म्हणजेच ही गोष्ट अगेन रेट कटला थोडीशी डिले करते, परंतु इकॉनॉमीसाठी चांगली आहे. म्हणजे इकॉनॉमी ग्रोथ मोडमध्ये आहे USची, हे ते इंडिकेट करत आहे. ओके, त्यामुळे तिथे US मार्केट थोडंसं हाईप झालं आणि ग्रीनमध्ये क्लोज झालं. त्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे ती म्हणजेच जे वन बिग ब्युटिफुल बिल आहे ट्रम्पचं, तर ते पास झालेलं आहे दोन्ही सभागृहामध्ये. म्हणजेच काय, आज ते लॉमध्ये कन्व्हर्ट होईल आणि त्यानंतर प्रेसिडेंट त्याच्यावरती साईन करतील आणि ते ॲप्लाय होईल. ओके, तर ह्या दोन गोष्टी US साठी चांगल्या होत्या आणि त्यामुळे US मार्केट ग्रीनमध्ये क्लोज आहे. जर आता आपण बाकीचे एशियन मार्केट्स वगैरे जर पाहिले तर ऑलमोस्ट मिक्स टाईप सेटअप आहे. काही डाऊन काही अप, परंतु ऑलमोस्ट फ्लॅट आपण पकडू शकतो. जर आपण कालचा FIS-DIचा जर आपल्याकडला डेटा जर पाहिला तर काल FISनं 1,500 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 1,300 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजे फार काही मोठी फिगर नाही आहे ना सेलिंगची ना बाईंगची. त्यामुळेच तर आपण पाहतोय की आपल्याकडे मार्केट जे आहे ते कन्सॉलिडेट करते. खाली गेलं की बाईंग येते, वरती गेलं की सेलिंग येते, परंतु रेंज फार छोटी झाली आहे. वरच्या बाजूला 25,600 ते 700 आणि डाऊन साईडला 25,000 साधारण 350 ते 400. हार्डली 200-250 पॉईंटची रेंज आहे, ज्याच्यामध्येच मार्केट वर खाली करते. आता आज US मार्केट सुट्टीवर आहे. USचे फ्युचर्स देखील सुट्टीवरती आहेत, हॉलिडे आहे तिकडे. त्यामुळे ग्लोबल क्यूज फार नाही आहेत. परंतु आजचा दिवस फार महत्त्वाचा राहणार आहे, कारण काल ग्लोबल मोमेंटम पॉझिटिव्ह असताना सुद्धा आपलं मार्केट कुठेच जाऊ शकलं नाही, कारण काल होती एक्सपायरी. त्यामुळे आज मे बी त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शनिवार रविवारमध्ये खूप हायली पॉसिबिलिटी आहे की US इंडियाची जी ट्रेड डील आहे तर त्याची अनाऊन्समेंट होऊ शकते. तशा पद्धतीच्या घडामोडी सध्या घडत आहेत, हे लक्षात असू द्या. आणि अजून एक गुड न्यूज आहे, ती म्हणजेच जेन स्ट्रीट ही जी एक US फर्म आहे की जी आपल्या मार्केटमध्ये प्रचंड ऑप्शन्समध्ये हेरफार करून प्रचंड पैसे कमवते, तर त्याला सेबीनं रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. त्याला सिक्युरिटी ॲक्सेसचा इथनं पुढं ॲक्सेस नसणार आहे, म्हणजे बॅन केले थोडक्यात. त्यामुळे ही सुद्धा एक गुड न्यूज आहे. म्हणजेच मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन जे आहे की जे विनाकारण मॅनिप्युलेट केलं जातं तर ते कमी होण्याची फार हायली पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे पाहूयात की या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याकडे कसा पडतो आहे. आणि त्यातल्या त्यात आज शुक्रवारसुद्धा आहे. त्यानंतर इराण इस्रायलचं टेन्शन बिलकुल नाही आहे. म्हणजेच जिओपॉलिटिकल जगामध्ये कुठेही अनसर्टन्टी नाही आहे. म्हणजेच काय, फक्त एकच इव्हेंट आहे, तो म्हणजे 9 तारखेला ट्रम्प जे काही टॅरिफ अनाऊन्स करणार आहेत, म्हणजेच जे रिझ्यूम होणार आहेत पुन्हा, तर तोच एक फक्त कन्सर्न आहे. परंतु त्याच्यामध्ये देखील एक गेम अशी आहे की आतापर्यंत आपण जर ट्रम्पचे स्टेटमेंट्स पाहिले तर ते त्यांच्या स्टेटमेंट्सवरती कधीही कन्फर्म राहत नाहीत, हे आपण पाहिलेलं आहे गेले 6-8 महिन्यात. म्हणजेच काय की व्हाईट हाऊसकडनं आधीच सांगण्यात आलं आहे की आम्ही 9 तारखेला कुठल्याही प्रकारचे डेडलाईन एक्सटेन्शन करणार नाही आहोत. म्हणजे खूप हायली पॉसिबिलिटी आहे की ते डेडलाईन एक्सटेंड करणार आहेत, कारण कुठल्याच फार मोठ्या देशासोबत, आपण काय म्हणतो जगातल्या बऱ्याचशा देशांसोबत त्यांची ट्रेड डील झालेलीच नाही आहे. हां, एक चायनासोबत झालेली आहे, त्यानंतर इंडियासोबत ऑलमोस्ट फायनलाईज होत आलेली आहे, व्हिएतनामसोबत झाली आणि अजून UK सोबत झालेलं आहे. म्हणजे मेजर असं फार काही नाही आहे. ओके, तर मग आता यामध्ये काय काय होतं आहे काय काय नाही ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. परंतु आपल्या मार्केटसाठी आणि इंडियन इकॉनॉमीसाठी आपली ट्रेड डील फार महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पाहूयात काय होतं ते. म्हणजेच काय, आज मार्केट मोस्टली ट्रेंडिंग राहू शकतं, मे बी डाऊन साईड मे बी अपसाईड.
जर आपण आता ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 25,500 वरती खूप जास्त कॉल रेटिंग विकलीच्या हिशोबाने आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आज जर मार्केटनं 25,500च्या वरती क्लोज केलं तर खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की मार्केट थ्रू आउट द पण काय म्हणतो की वीक मार्केट पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु जर 25,500च्या खाली जर क्लोज केलं तर मग मात्र साहजिकच आहे की मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर हे राहू शकतं. परंतु डाऊन साईडला जर पाहिलं तर लगेच इमिजिएट सपोर्ट आहे, तो म्हणजेच 25,300 ते 200च्या दरम्यान मार्केट कुठनंही रिव्हर्स होऊ शकतं. आणि आज मंदी करणारे आणि तेजी करणारे दोघंही कन्फ्यूज राहणार आहेत हे लक्षात ठेवा. कारण आयदर ट्रेड डीलची घोषणा होऊही शकते, नाही सुद्धा शकते. आणि तिथं तुम्ही कुठल्याही प्रकारची पोझिशन घेऊ शकत नाही, कारण ते शनिवार रविवारमध्ये होणार आहे. ओके, त्यामुळे सोमवारी आयदर एक चांगला गॅपअप किंवा आयदर एक गॅप डाऊन आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्यामुळे पाहूयात काय होतं ते. म्हणजेच काय की आज कुणी कॉन्फिडेंटली काहीही करणार नाही, परंतु जर कोणाकडे काही इनसाईड इन्फॉर्मेशन असेल, कोणाकडे म्हणण्यापेक्षा जे फार मोठमोठे लोक असतात, फार मोठमोठ्या कंपनीज असतात, जे काही आपण जेन स्ट्रीटसारखे म्हणतो मोठमोठे फर्म्स आहेत, त्यांच्याकडे बऱ्याचशा इनसाईड इन्फॉर्मेशन्स असतात जे आपल्याकडे नसतात. त्यामुळे मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन आज डेव्हलप होतं आहे, कोणकोणत्या स्टॉक्समध्ये आपल्याला त्याला फायदा पाहायला मिळतो आहे, ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर आपण स्टॉक स्पेसिफिक बोलायचं झालं तर आज आय टी सेक्टरमध्ये थोडंसं बूम राहू शकतं. त्याचं कारण असं की नॅसडॅक जो आहे तर तो ऑलमोस्ट 1% आसपास ग्रीनमध्ये क्लोज आहे. आणि प्लस तिथे वन बिग ब्युटिफुल बिल पास झालेलं आहे आणि तिथे जे न्यू जॉब ॲडिशन डेटा आलेला आहे तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सर्व्हिस इंडस्ट्रीवरती आपल्या पाहायला मिळेल. त्यानंतर बजाज फायनान्सने त्यांचं जे काही फर्स्ट क्वार्टरचं बिझनेस अपडेट दिलेले आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगली ग्रोथ मेन्शन केलेली आहे. प्रॉफिटसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढला आहे. त्यानंतर त्यांची जी काही ग्रोथ आहे तीही फार चांगल्या पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे आज बजाज फायनान्स देखील फार फोकसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग पाहूयात, होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. फक्त मार्केटनं ब्रेकडाऊन करू नये, कारण गेले 4 ट्रेडिंग सेशन जर आपण पाहिलं तर मार्केट एका झोनमध्ये, आणि मोस्ट लाईकली जोपर्यंत ट्रेड डीलचं कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत एका झोनमध्येच मार्केट राहील. म्हणजेच काय, कॉन्ट्रा ट्रेडिंग होत राहील. जर मार्केट खाली आलं तर तुम्ही चांगले चांगले स्टॉक्स बाय करू शकता. मार्केट जर समजा रेजिस्टन्स लेवलला गेलं साधारण 25,700च्या आसपास, तुम्ही ते स्टॉक पुन्हा सेल करू शकता. अशा पद्धतीनं मार्केटमध्ये काही गोष्टी घडत राहतील. परंतु ब्रेकआउट इमिजिएट येईल का, तर त्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. कारण जेव्हा अचानक एखादं मुवमेंट येतं त्यानंतर मार्केट कन्सॉलिडेट करणं फार गरजेचं असतं आणि त्यानंतर नेक्स्ट मुवमेंट जे आहे तर ते सस्टेन होतं, हे लक्षात असू द्या. कारण यानंतर जर मार्केटनं हा लेवल जर ब्रेक केला साधारण 25,700चा तर सरळ ऑल टाईम आहे. ओके, मध्ये कुठलाही हर्डल नाही. 26,000ला मार्केट फार जास्त रिस्पेक्ट करणार नाही, कारण तिथे कुठल्याही प्रकारचे रेजिस्टन्स नाहीच आहे मुळात. टेक्निकली तो फक्त एक सायकोलॉजिकल लेवल आहे की जिथे फार जास्त ओपन इंटरेस्ट असतो. म्हणजे त्याला तोडणं काही फार जास्त आपण काय म्हणतो की फार अवघड नाही आहे. ते हार्डली एक तास जरी त्या 26,000च्या वरती एक 40-50 पॉईंट जरी त्याने ट्रेड केला तरी ते इमिजिएटली ब्रेक होऊन जाईल, त्याची काही अडचण नाही. त्यामुळे पाहूयात, होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. ट्रम्प त्या काहीतरी करतील अशी पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे पाहूयात. तर मग मित्रांनो, आज जर गिफ्ट निफ्टी आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 50 ते 60 पॉईंट गॅपअप ओपन होतं आहे, विच इज ओके. त्यामुळे हा गॅप सस्टेन होईल का आणि मार्केट आज 25,500च्या वर क्लोज होईल का, हे पाहणं जास्त गरजेचं आहे. तर मग पाहूयात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.